माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी कसबा बावड्यातील एका ड्रेनेज लाईन कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत कृती समितीच्या सदस्यांवर टीका केली होती. कदम यांच्या या टीकेला कृती समितीने उत्तर दिले. प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाईंनी सत्यजित कदम यांना कृती समितीच्या सदस्यांबद्दलचे पुरावे असतील तर त्यांनी नावं उघड करावीत असं आव्हान दिले. 100 कोटी रुपये निधीची फलक झळकवलेल्या मात्र प्रत्यक्षात 22 कोटी रुपये निधी मिळालेल्या रस्त्याच्या कामांची माहिती मागितल्यामुळेच कदम यांना पोटशूळ उठलं असून त्यांनी कृती समितीवर आरोप केलेत असं देसाईंनी सांगितलं. पैशासाठी तुम्ही सत्तेत आला, सत्तेतनं पैसा कमवताय आणि लोकांच्या जीवाशी खेळ करताय. आज कोल्हापुरातला एकही रस्ता चांगला नाही. तुम्ही नावानं बोर्ड लावताय, कोट्यावधी रुपयेचा पैसा आणला, रस्ता केला, रस्ता जागेवर कुठं आहे? त्यामुळे एवढा राग याचं कारण काय? जर तुम्हाला कृती समितीच्या कुठल्या सदस्यानं पैसे मागितले असतील, लाच मागितला असेल तर त्याचं जाहीर नाव का तुम्ही जाहीर सांगा. परंतु कृती समितीनं एखादा अर्ज केला आणि याची चौकशी करा म्हटलं तर तुम्हाला राग येणं साहजिकच आहे. कारण का त्यातमध्ये तुमचा प्रचंड नुकसान आहे हे आम्ही समजू शकतो आहे. पण जनता इतकी आता भोळी राहिलेली नाही. जनतेला प्रत्येक दिलेल्या टॅक्सच्या पैशाचा हिशोब पाहिजे. ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी माजी नगरसेवक कदम यांनी केलेल्या आरोपांची कृती समितीला गंभीरपणे दखल घेण्याची गरज नसल्याचा टोला लगावला. 22 कोटीच्या कामातून होणाऱ्या काही कामांपैकी कृती समितीच्या पत्रानंतर महानगरपालिकेनं 15 ते 16 कामं बदलली. याचं कारण काय हे प्रशासनानं जाहीर करावं अशी मागणी इंदुलकर यांनी केली. बाबा इंदुलकर यांनी सत्यजित कदम यांचा सुसंस्कृत असा उल्लेख करत गेली अनेक वर्ष अनेकांचे पट्टे गळ्यात घालणाऱ्यांनी कृती समितीवर आरोप करण्यापेक्षा स्वतःकडे पाहावं असा सल्ला दिलाय. याचं काय कारण आहे एकदा शासनाने डिक्लेअर करणं जनतेला गरजेचं आहे. कारण शासनाच्या किंवा कोणाच्या घरातले कोणाच्या उसाच्या मळ्यातले हे पैसे नाहीत. सर्वसामान्य माणसानं कष्ट करून पैसे कमवले आणि जे टॅक्स भरला त्यामुळं त्याचं उत्तर देणं हे शासनाला उत्तरदायित्व आहे. त्यामुळं अशा प्रकारच्या चुकीच्या वल्गना करणं हे सुसंस्कृत लोकांना शोभत नाही असं आमचं म्हणणं आहे. इथून पुढं अशा प्रकारचं वक्तव्य करताना 4 वेळा विचार केला पाहिजे आणि कोणाच्या गळ्यात पट्टा घालण्यापेक्षा गेल्या अनेक वर्ष अनेकांचे पट्टे ज्यांनी गळ्यात घालून घेतले त्यांनी स्वतःकडं पहिल्यांदा बघणं गरजेचं आहे. माजी नगरसेवक बाबा पार्टे यांनी कृती समिती म्हणून कुठल्याही ठेकेदाराच्या विरोधात आम्ही पत्र दिलं नसल्याचं सांगितलं. 22 कोटीच्या निधीतून जी कामं सुरू होती त्याच्या टेंडर प्रक्रियेबाबत कृती समितीनं महानगरपालिकेला पत्र दिलं होतं. असं असताना माजी नगरसेवक नाना कदम यांनी कृती समितीवर वेड्यासारखे आरोप केलेत. अजून वेळ गेलेली नाही. चुकीच्या आरोपांबाबत माजी नगरसेवक कदम यांनी कृती समितीची माफी मागावी असा इशारा बाबा पार्टे यांनी दिलाय. त्याची ॲडव्हान्स कामं कशी सुरू झाली, याचं टेंडर का निघालं नाही हे विचारण्याकरता आम्ही महापालिकेला पत्र दिलं. पत्र देऊन 2 महिने झालं. महापालिकेनं आम्हाला कोणत्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही. आणि काल अचानकच नाना कदमांनी पत्रकार बैठक घेऊन वेड्यासारखे चुकीचे आरोप केले. नाना कदम आमचे मित्र आहेत. अनेक वर्षे आम्ही समाजात राजकारणात एकत्र काम करतो. पण ते काल असं त्यांच्या बुद्धीत काय आलं ते देव जाणे. त्यांना देव बुद्धी चांगली देव हीच माझी प्रार्थना. अजून वेळ गेलेली नाही. नानांनी कृती समितीची माफी मागून हा विषय इथं थांबवावा. कसबा बावड्यातील ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचं टेंडर घेणारे ठेकेदार प्रसाद वराळे यांनी बिलं उचलताना 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या मारल्याचा आरोप करण्यात येतोय. यावरही कृती समितीच्या सदस्यांनी आक्षेप घेतलाय. 85 लाखांची बिलं ठेकेदाराला अदा करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः सह्या मारल्या की ठेकेदारानं खोट्या सह्या मारल्या याची फॉरेन्सिक लॅबकडून तपासणी करण्यात यावी अशी मागणी कृती समितीचे सदस्य दिलीप देसाई यांनी केली आहे.